ग कुठे जाते? खय नाही गो, भाजी एक फणस हाडूक जातो. कुत्रो बघ, कुत्रो येता. काय गे बाई, बरी आहे ना? काय गे? पुढे जा, पुढे जा, पुढे जा. बघ, तू वरती करू बघ. होय हो. तर आम्ही हे मानग्यान फणस ढकली घाली होतो, पण बारके फणस पडाक लागले आणि हे हातात गावण्यासारखे होते आणि हातान काढले. तर हे बघा, देठा सकट फणस काढलेले असत आणि हातान काढूची मजा काय वेगळीच असता. तर आता आम्ही चाललो घरात. तर मंडळीनं, आज आमच्याकडे ह्या वर्षीची पहिली फणसाची भाजी करूची असा, तर सगळ्यांनी खाऊ घ्यावा. तर हैसर आम्ही तयारी केली भाजी सोलूची. कोयत्या गादीत तेल लावून घेतला, कारण मग ती कमी लागता. कवळं एकदम, आणि आमचं फणस एकदम कवळं निघालो, पण काय हरकत नाही. कवळ्या फणसाची भाजी पण खूप छान होतं. आणि भाजीसाठी कधी पण ना रसाळ फणस वापरू गयो, कारण रसाळ फणसाची भाजी बरी लागतात चवीत. आणि हे बघा, आमच्या लहानपणी ना अशी सूप भरून आम्ही भाजी सोलू. तेव्हा सोलणारी माणसं होती आणि खाणारी माणसं होती. आता जर कोणाक विचारला ना भाजी करूया, तर काय सांगतली, नको गे बाई, सोलताला कोण आणि खाताला कोण. पण तेव्हा तसा नाही होता. सोलूक पण माणसं होती आणि खाऊक पण माणसं होती. तेव्हा एका वेळेस 2-2 फणस फोडून आम्ही सोलू. नाही का खाऊन होईल साधं भात बीत काय नाही ह्यात खाऊन यावं मला पाहिजे आणि बाई तो ह्यात खाऊ उद्या बाबा मोठं पण मारूची ना पण फुकट जात. तर ऐकलात माझ्या आईन काय सांगला था. वरच्या घरात म्हणजे आमच्या जुन्या घरात, तर तेव्हा आम्ही रात्रीची उकड्या तांदळाची पेज आणि फणसाची भाजी, आणि ती भाजी रवली काय ती सकाळी चाय बरोबर, म्हणजे 1 कप भरून चाय आणि बशी भरून भाजी. तर मंडळींनो, अन्नपदार्थ शिळे खाऊ नये असं म्हणतात. पण काही अन्नपदार्थ असे आहेत आपल्या कोकणातले, जे शिळे झाले का त्याची चव दुप्पट होता. त्यापैकी एक म्हणजे आपली ही फणसाची भाजी. ती तुम्ही रात्री करून सकाळी खाऊन बघा, त्याची चव दुप्पट होता. आणि इथे आमची फणसाची भाजी फोडणी घालून झालेली होता. त्यातून आम्ही हळद, मीठ आणि पाणी टाकला. पाणी घालूची काही गरज नसता, पण जरासं पाणी घाला, त्याच्यामुळे काय होता, भाजी आपली चांगली एकजीव होता. मस्त झाकण मारून ठेवायचा. आणि इथे आमची भाजी झालेली तयार. तर मंडळींनो, तुमका जर हा व्हिडिओ आवडलोस तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करूक मात्र इसरा नको.